सध्या मी इस्लामपूर तालुका वाळवा या ठिकाणी प्रकाश पब्लिक स्कूल या स्कूलमध्ये आहे आणि या स्कूलमध्ये या विद्यार्थ्यांनी या स्कूलच्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी केलेला आहे। तो म्हणजे सोलर पॅनलवरती चालणारी कार असा त्या ठिकाणी ते प्रोजेक्ट आहे। त्याची माहिती आज आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि कशा पद्धतीनं प्रकाश पब्लिक स्कूल जे आहे ते कशा पद्धतीनं वेगवेगळ्या सायन्स असेल किंवा क्रीडा क्षेत्र असेल या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या PPSची जी मुलं आहेत ती कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अग्रगण्य ठिकाणी आहेत याचं एक उत्तम उदाहरण आज आपण पाहणार आहोत। दुबई या ठिकाणी होणाऱ्या एक्झिबिशनसाठी या ठिकाणी त्यांची निवड करण्यात आलेली आहे। प्रकाश पब्लिक स्कूलमधला काही विद्यार्थ्यांनी मिळून त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट केलेला आहे। त्या प्रोजेक्ट संदर्भात आज आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत। वेगवेगळ्या पद्धतीनं आपण अनेक इथून मागं ज्या कार्स आहेत त्या अनेक कार्स आपण पाहिलेल्या आहेत। पेट्रोलवरती असणाऱ्या कार्स पाहिलेल्या आहेत, त्यानंतर आपण इलेक्ट्रिक चार्जिंगवरील असणाऱ्या कार्स पाहिलेल्या आहेत। या प्रकाश पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सोलर पॅनलवरती चालणारी कार त्याचं त्या ठिकाणी मॉडेल बनवलेलं आहे आणि तेच आज पाहण्यासाठी आज आपण या प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये आलेलो आहोत। चला तर पाहूयात त्यांचा हा नवीन प्रयोग। माझं नाव रुद्रकिरण सुये आहे। माझ्या शाळेचं नाव प्रकाश पब्लिक स्कूल उरून इस्लामपूर आहे। मी इयत्ता 9वीचा विद्यार्थी आहे। आम्ही हा प्रोजेक्ट दुबईमध्ये 5th ग्लोबल डिजिटल फेस्टमध्ये नेणार आहे। हा प्रोजेक्ट आम्ही 3 स्टेजमध्ये करणार आहे। पहिली स्टेज म्हणजे MEV मिनिएचर इलेक्ट्रिक व्हेकल, दुसरी CEV कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक व्हेकल आणि तिसरी म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल EV। आम्ही आत्ता फर्स्ट स्टेजवरती काम करत आहोत। ह्याच्यात आम्ही नुसते ही मिनिएचर इलेक्ट्रिक व्हेकल तयार केले आहे। म्हणजे ह्याच्यात आम्ही जी मशीन लर्निंग आहे त्याच्यातनं आम्ही इमेज प्रोसेसिंगनं आसपासची जी ही वाहनं झाडं ही सगळी आपण बघू शकतो आणि ह्याच्यात आपण घरी किंवा कुठेही लांब असून आपल्याला गाडी चालवायची असे आणि आपण ह्याच्यात गाडीत असणं हे गरजेचं नाही। आपण बाहेरून कुठेही आपण गाडी चालवू शकतो। ह्याचा फायदा म्हणजे जी लोक 8-8, 10-10 तास असे मुंबई पुणे असं शहरांमध्ये काम करतात त्यांच्यासाठी होतो। आम्ही हा प्रोजेक्ट करण्यासाठी आम्हाला आमचे शाळेचे प्राचार्य मधुकुमार नायर सर, उपप्राचार्य सिंधू नायर मॅम आणि आमचे मार्गदर्शक सुनीत सरांची मदत लाभली आणि ह्यांच्या मदतीमुळं आज आमचा हा प्रोजेक्ट दुबईच्या डिजिटल फेस्टमध्ये आम्ही नेत आहोत। ह्या सगळ्यांचा मला ही संधी देण्याबद्दल या सगळ्यांचा मैं आभार मानतो। मेरा नाम सुनीत है और मैं प्रकाश पब्लिक स्कूल का रोबोटिक टीचर है। हम नेक्स्ट महीने में मई 10th में दुबई इंटरनेशनल डिजिटल फेस्ट में पार्टिसिपेट कर रहे हैं। वी आर टेकिंग एक इलेक्ट्रिक कार का एक मिनिएचर वर्जन कर रहे हैं। हमारा प्रोजेक्ट हम पहले नेशनल डिजिटल फेस्ट में तैयार हुआ था, फायर फाइटिंग रोबो कार था, लेकिन वो बहुत फेलियर हो गया। जितना हम सोच रहे थे उतना नहीं हो गया, इसीलिए हमने एक बड़ा सा एक प्रोजेक्ट को स्टार्ट किया है। 3-4 साल के लिए ख़त्म करने का जैसा एक बड़ा प्रोजेक्ट है। पहला स्टेज है हमारा MEV मिनिएचर इलेक्ट्रिक व्हीकल, जो हम उसे अभी दुबई पर रिप्रेजेंट कर रहा है। और इसका प्रोजेक्ट ऑब्जेक्टिव इतना ही है कि क्या इलेक्ट्रिक व्हीकल्स में जो मेन फंक्शंस है ऑटोनोमस ADAS सिस्टम और ऑटोनोमस ड्राइविंग, IoT, AI, मशीन लर्निंग्स, ये पूरा फीचर्स को इंक्लूड करके हम एक इलेक्ट्रिक कार का एक मिनिएचर वर्जन विथ फुल वर्किंग मॉडल जो हम रोड पे रास्ता जो टेस्ला कार्स देख रहा है, लेकिन उतना हम कॉम्पिटिटिव नहीं है। हम स्टूडेंट्स बना रहे हैं, उनका साथ में उन्हें मेंटर कर रहा है, लेकिन उसमें बहुत सारा ड्रॉबैक्स होगा, लेकिन फिर भी हमारा
टारगेट 3 साल के लिए, मतलब 3 साल में हम पूरा एक बड़ा सा इलेक्ट्रिक व्हीकल रोड पे निकाल सकता है। वो वैसा हमारा प्रोजेक्ट है। और आपको देख सकते हैं हमारा डिज़ाइनिंग हो रहा है, हमारा बेसिक कंपोनेंट्स इधर मॉडलिंग प्रोटोटाइपिंग कर रहा है। जो कार्डबोर्ड है, ये कार्डबोर्ड को हम हटा के एक मेटल शीट का चेसिस बना रहा है। वेरी पावरफुल मोटर्स वी आर यूजिंग और इंडस्ट्रियल स्टैंडर्ड का सभी पार्ट्स हमने यहाँ पर हटा किया है। सो इसे जोड़कर हम प्रोजेक्ट को लेके जा रहा है। सो ये है हमारा डिजिटल फेस्ट का MEV प्रोजेक्ट। और सेकेंड स्टेज वी कॉल इट एज KEV। एंड फाइनली जो 3 साल का बाद हम वी एम दैट देयर विल बी अ फुल्ली फंक्शनिंग इलेक्ट्रिक व्हीकल। थैंक यू।